घटना घडल्यानंतर ते आमचे पण नगरसेवक होते. उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कोणी असं चुकीचं काम करावं? असं कधीच वाटणार नाही. ही एक प्रकारची विकृती आहे. ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही, त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही, आणि कुणीच या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही. आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा, तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो. पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता, कुठलाही कुणाचाच दबाव, मीडियाचाही दबाव न येता, नागरिकांचा दबाव न येता, आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा. हे मी ज्यावेळेस आपण लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाण साहेबांचा हार घालून आपण 5 मानाच्या गणपतींची पूजा केली आणि मिरवणुकीला सुरुवात केली, त्याच्या आधी पण तुम्हाला माहिती आहे काहींना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं. आपल्याकडे CCTV कॅमेरा जे आलंय यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करणे गरजेचं असेल ती केली जाईल. धन्यवाद.